पूर्वी लोकांना खरं सांगायचं तर आजार माहिती नव्हते, लक्षणं माहिती नव्हती म्हणून 100 वर्ष जगायची. आज लक्षणं माहिती नाहीत, फक्त आजारांची नावं माहिती झाली. त्यामुळे माणसांचं आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागलं. तर विनंती करतो, कुठलाही आजार असू दे, आजपासून घाबरायचं नाही. त्याचं लक्षण पहिलं बघायचं. लक्षण असेल तरच आपण त्या गोष्टींवरती विचार करायचा, ते पण 5 किंवा 10 मिनिटाचा, आणि सोडून द्यायचा विचार. वेळेच्या अगोदर तुम्हाला कुणी नेणार नाही, तुम्ही मरणार नाही वेळेच्या अगोदर. आणि वेळ आल्यावर कुणाचाही वशिला लावा, त्याला वय बघितलं जात नाही. वेळ आल्यानंतर तुम्ही जाणार की 100% काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळं उगाच काहीतरी हे करायचं नाही की डाएट करणार आहेत की नाही, देवाने मी चटाटा उचलावी मला वाटते धर्तीवर. काय बरीच लोक आहेत, मी भात खात नाही, मी चहा पित नाही, मी तेलकट खात नाही, तिखट खात नाही, आंबट खात. अरे माणसाचा जन्म घेतलाच कशाला, जा की कुठं तरी. मग पंचपक्वानाचं ताट दिलं का गिळावं नाही, खात नाही. बघा खात नाही, हे खात नाही, ते खात नाही. कार्यक्रमाला जायचं म्हणे नाही, मी मसाल्याचं खात नाही, मी जरा पत्ते पाळतोय. कशाला पत्ते पाळतोय? आणि मेल्यावर तिकडे भजी, वडा, अंडी विंडी काय काय ठेवतात का नाही, आधीच खावं मी तर सांगेन. तिथं ठेवू नका म्हणून सांगा. काय होत नाही, खायचं आणि ते पचवायसाठी थोडासा व्यायाम करायचा. काही होत नाही, काही होत नसते. हे आम्हाला जास्त म्हणजे काय माहितीये का, पत्ते पाणी सकाळी जेवते, त्याच्यावर संध्याकाळी जेवते, दिवसभर काही खात नाही. सकाळी एकच भाकरी खाते, किती भूक लागली तरी एकच भाकरी. आणि मग पोटा साफ होत नाही, कारण पाहिजे तेवढं मिळत नाही ना. मग बॉडी काय करते, सगळं साठवून ठेवते. आपली सेन्सर असतात ना, ते सगळं साठवून, जेवढी गरज आहे तेवढंच खायचं. आता प्रत्येकाला वेगवेगळं स्टॅमिना दिलेलं आहे, प्रत्येकाला देवानं वेगवेगळं दिलेलं आहे, प्रत्येकाला काही ना काही तर वेगळं पण दिलंय. मी इथं दाखवू शकतो, सगळ्यांचं थंब इम्प्रेशन सारखं आहे का? बदल आहे का नाही? जगात आहे का तुमच्या थंब इम्प्रेशनचा पण? देवानं जेवढी माणसं आहेत तेवढी काय टेक्नॉलॉजी असेल बघा की, काय टेक्नॉलॉजी असेल, त्याच्या पुढची आहे का टेक्नॉलॉजी कुणाकडे? बोला जरा. मोबाईल नंबर सुद्धा कसे असतात माहितीये का? तिकडे बिहारमध्ये बंद झालेले इकडे विकायला येतो, आणि इकडे बंद झालेलं तिकडे जाते. तिकडचा इकडे आल्यानंतर कधी कधी हॅलो काय आहे इतर हाय करून कधी कधी फोन येतो बघा आपल्याला, नवीन कार्ड घेतलेले रॉंग नंबर येतात का नाही, ते तिकडे बंद पडलेले फोन इकडे देतात. हे लक्षात घ्या. पण ह्याला आहे का तुम्हाला कुठं आहे का? हे एकदा तुमचं फिक्स झालं की झालं. दिले की नाही देवाला वेगळे, पण प्रत्येकाला काही नाही काहीतरी. प्रत्येकाला खाण्याचा स्टॅमिना वेगवेगळा दिलाय. कोण 1 चपाती खात असेल, कोण 2 खात असेल. माझ्यासारखं असेल तर 10 चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, लक्षात घ्या. कारण व्यायाम आहे तसा. पूर्वी तर 30 चपाती एका वेळेला खात होतो. जरा कॉलेजच्या पोरांना ऐका जरा, 30 चपात्या एका वेळेला. मुलीनो बायको नुसती चपात्या लाटून मिनिट नाही, चपात्या लाटून. कारण खाणच तसं दणदणीत, ताकद तशी, अजून ताकद आहे. आला इकडं कोणतरी या इकडे टिप्स मारूया, बघूया पण जमतंय. सेट करून मारू, बघूया कसं काय काय. अहो व्यायाम पाहिजे, लक्षात घ्या. खाणं पाहिजे तसं. आजही खाणं भरपूर आहे माझं. 30 चपात्या. सासरवाडीला एकदा जेवायला बोलवलं होतं चुलत सासऱ्याने. एक किस्सा सांगतो, माहिती असेल तरी पण ऐका. चुलत सासऱ्याने जेवायला बोलवलेलं, आमची बायको नाही 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 कराल ती सारखं. तर ते म्हणलं काय आम्हाला पोरगी नाही म्हणून असं करतेस काय, ये म्हणाला जेवायला. ते म्हणजे ह्यांचं जेवण थोडं एक्स्ट्रा आहे, त्यामुळे आहे किती खातोय आम्हाला बघायचं, घेऊन ये म्हणे. गेलो जेवायला. जातानाच बायकोनं पाठीमागे डिवचून चालतो, हो तिथं कमी जेवायचं, माझे आबरू काढू नका. घरात आल्यावर आणि जेवा खरं तिथं जेवायचं नाही बघा. मग ते अगोदर शिक्षक होते, तू किती खाणार तू किती खाणार. माझ्यासाठी 5 चपात्या केल्या होत्या. मी आपलं 2 खाल्ल्या 5 म्हणतो. तर सासरे पडवले, हो म्हणाले. बायको फोनवरती सांगते एवढं खाताय तेवढं खाताय, एवढं केलेलं खाणार पण. मला वाटतं 30 केल्यात वाटतं. मी आपलं चालू केलं खायला. 6 झाल्या, 7 झाल्या, 8 झाल्या. नंतर गरम यायला लागल्या. मी एकदा मुगारीला लागलेलं जनावर तटतंय काय. 12 झाल्या, 15 झाल्या. सासरे पहिल्यांदा म्हणत होते आम्ही काय भात बीत केलेलं नाही, त्या चपात्या संपवायच्या पहिल्या. 15-16 नंतर सारखं म्हणाले आम्ही भात केलाय बरं का, आम्ही भात केलाय. बायको आमची 1 नंबर भात करते. खाऊन तर बघा म्हणलं, खातो अगोदर आणा म्हणलं. तर जास्त काय नाही, 22-23 चपात्या खाल्या बास केलं. सासूबाईला बहुतेक राग आला होता. भाताचं असं ताटच भरून आणून पुढ्यात ठेवले. म्हणले हे पण खावा, हे पण खाल्लं.
आणि पलीकडे सासरवाडी होती, तिकडे जाऊन झोपल्यावर मला झोपल्याला बघितलं मिसेसला माझ्या म्हणायला त्यांना पोळी वगैरे एखादी आणून देऊ का, एवढं खाल्ले. ते म्हणले बापा रोज जेवतात तेवढं, म्हणून तर तुम्हाला नाही म्हणत होतो. आज अखेर माझ्या मुलांची लग्न झाली तरी मला साधं जेवताना सुद्धा म्हणलेलं नाही. लक्षात घ्या. तर खाणं पाहिजे, दणदणीत पाहिजे, हे काय होत नाही. पंचपक्वानाचं ताट दिलंय, आजपासून जेवण चालू करायचं, खायला चालू करायचं आणि व्यायाम चालू करायचा. काही होत नाही. मुलींना तर विनंती करतो, खावा भरपूर, काय वजन वगैरे वाढत नाही, ताकद वाढली पाहिजे, हे सगळे आजार निघून गेले पाहिजे. तर चला, काही काही गोष्टी आता बोलतो मुलांसाठी मुलींसाठी. जर मुंबईसारखे आणि पुण्यासारखं जर असं कोण करत असेल तर त्यांना, मला माहित आहे खूप लोकांना सोडायची इच्छा असते पण सुटलं जात नाही. तर साधा इलाज सांगतो. हे कसं होतं, निकोटीनचं प्रमाण आपल्याला ते त्यामुळं सवय झालेली असते, निकोटीनचं प्रमाण वाढलेलं असते, त्यामुळं वाढवण्याची सवय असते, एक्स्ट्रा एक निकोटीन घ्यायची सवय झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक टेस्ट, तिची चव येते, म्हणतात तलप येते. तर ते जर घालवायचं असेल तर बडीशोप घ्यायची. आपली साधी सोप माहिती आहे ना, हाय का नाही, हाय का नाही? हा, असेल तर होय म्हणा. जी सोप आहे ना, ती सोप घ्यायची, तुपामध्ये भाजायची, आणि जेव्हा जेव्हा असं काही आपल्याला तलप येईल ना, तेव्हा तेव्हा जरा जरा खायची फक्त. हे जर समजा 15 दिवस केला तर 15 दिवसामध्ये तुम्ही त्या सगळ्या व्यसनांना टाटा बाय बाय कायमचा करू शकता, रामराम करू शकता. विचार करा, खूप खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीला सुद्धा कॅन्सर झालेला आहे, कारण का स्मोकिंग करणं. बरोबर आहे ना, सारखं सारखं एवढल्यामुळं. तर ठीक आहे, चला, ह्या उन्हाच्या दिवसामध्ये पोटात दुखणे एक जास्त हे असते. पोटात दुखलं म्हणजे तुम्ही फार आजार आहेत असं डोक्यात ठेवू नका. पोटात दुखलं काय झालं तर घाबरायचं नाही. लगेच एक फुलपात्र भरून पाणी घ्यायचं, त्यात 3-4 लवंग माहिती आहे ना, काय म्हणतात तिकडे, हा, ती लवंग घालायची, हे पाणी कडक उकळवायचं आणि गाळून घ्यायचं. हे पाणी कोमट असताना प्यायचं. लगेच बघा पोटात दुखायचं थांबून जातं. उलटी होत असेल तरी सुद्धा हे करायचं, ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. अजून एक सांगतो, ह्या उन्हाळ्यात पाणी जास्त पिल्यामुळं किंवा उन्हातून आल्यामुळे सुद्धा चक्कर येणे, अपचन होणे, पित्ताचा त्रास होणे किंवा भूकच कमी होणे. ज्यांना भूक कमी लागते, ऐकताय ना सगळे, ज्यांना भूक कमी लागते, बरेच लोक म्हणतात वजनच वाढत नाही म्हणून टेन्शन मध्ये आलेली लोक सुद्धा आहेत तिथं. तर यांना सुद्धा सांगतो, भूक लागत नाही, जेवण जात नाही, नेहमी पोट भरल्यासारखं वाटतंय, अशा लोकांनी काय करायचं, अर्धा चमचा सुंठ पावडर घ्यायची आणि लिंबू पाणी करायचं आणि लिंबू पाण्याबरोबर ती गिळून टाकायची. लगेच पोटात पचनक्रिया व्यवस्थित, पित्ताचा त्रास कमी होतोय, उष्णतेचा त्रास कमी होऊन जाईल, खूप छान प्रकारे पोटा साफ होईल, भूक पण खूप चांगल्या प्रकारे लागायला लागेल. तर हे करून बघा आणि मग सांगा. खूप खूप म्हणजे खूप याचा चांगला उपयोग होतो. तर कशासाठी, भूक वाढीसाठी मी याच्यासाठी, पोटात दुखत असेल किंवा अपचन होत असेल याच्यासाठी हे करून बघा. अजून जर सांगायचं म्हटलं, सगळ्यात महत्वाचं जर तब्येत चांगली ठेवायची आहे, कुणाकुणा तब्येत चांगली ठेवायची, जरा ऐकत नाही असं वाटायला मला तुमचं. जरा हात वरती करा बघू, सगळे असं करा बघू, लग 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 करा, एक गेम खेळूया, चला हात वरती करा की सगळे. मी केलं काय बघा, अडचण काय, चला हात वरती करा, असे लग 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 करा, करा घेऊ, काय झालंय, करा जरा बघू. चला गेम खेळायची का सगळेजण मिळून, जरा फ्रेश होऊया, चला. का जास्त असं वाटतंय, आता मी सांगतोय ते ऐकायचं. हा, एक गेम खेळूया. सुरुवातीला हात जोडायचे आणि मी, ऐका तरी की जरा, हा ऐका, हात जोडायचे, मी स्टार्ट म्हणलं की लगेच चोळायला सुरू करायचं. स्टार्ट म्हणलं की, आणि स्टॉप म्हणलं की थांबायचं. स्टॉप म्हटल्याबरोबर थांबायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. काय करायचं, स्टार्ट म्हणलं की चालू, आणि स्टार्ट म्हणल्याशिवाय चालू करायचं नाही. स्टार्ट म्हटल्या चालू व्हायला पाहिजे, आणि स्टॉप म्हणलं की थांबायचं. स्टॉप म्हणलं की थांबायचं, आणि 1 2 3 4 म्हणलं की ताली वाजवायची. आलं लक्षात? काय करायचं, 1 2 3 4 म्हणलं की, समजलं? आता सर तुम्ही मान्यवर सगळे पुढे बसलाय, एवढं जीव तोडून बोलले, तिने ऐकले का बघा? नाही ऐकलं. तुम्ही ऐकले का? बघे, तरी सुद्धा चुकताय का नाही बघा. मी एवढे सगळे समोर चॅलेंज देऊन बोलतो, मी चुकणार. हा, चालू करायचं काय, गेम खेळायची. हा, स्टार्ट कुठं म्हटलं, ऐकलं? हा,
आवाज येतोय पाठीमाग खेळ घ्या अहो जरा बघा तरी हा जोडा हात सगळे हात वरती घ्या जरा मागे दिसू द्या हा स्टार्ट जोरात 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 जरा जोरात हात गरम होऊ द्या चला वातावरण एवढं गरम आहे चला जोरात 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 स्टॉप हा स्टार्ट जोरात 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 स्टॉप 1 2 3 गो म्हटलं मी काय सांगितलं गो म्हटल्यानंतर टाळी वाजवायची बघा किती ऐकलंय माझं कुटुंब आता जर बघितलं तर विदाउट मेकअप सगळ्यांची तोंड बघा कशी दिसायला भारी भारी सगळ्यांचं हा हे डेंजर कार्यक्रम आहे त्यांना हसवायचं म्हणजे सोपं नाही दादा काय सांगायचं हे ह्यांचं कसं असतं माहिती का हल्ली मुली नवीन नवीन लग्न झालेले ते काय सांगायचं बघायला नको साडी नेसते आणि 30 वेळा त्या आरशात बघतील सेल्फी काढताना वाकड्या तोंडाच्या